त्या सामन्यात 3 षटकांचा 18 चेंडूचा. तर पहिले षटक हाताळणी करता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गणेशपुरी संघाच्या माध्यमातून मुकेश भोईर. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण प्रशांत गोवारी. नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय नितीन सोमन. तर पुन्हा एकदा दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू यावेळी मात्र नक्कीच बॅटची एज लागली गेली आहे आणि प्रशांत गोवारी याची खेळी संपुष्टात येते. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करताना मुकेश भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का लागला जातो प्रशांतच्या रूपाने शिरवली संघाला. तरी स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. तुम्हाला मैदानात मात्र खेळ दाखवावा लागणार आहे. आणि आज प्रशांत गोवारी मात्र पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये चमकला होता. चांगली फलंदाजी केली होती. दुसऱ्या फेरीमध्ये एक सुरेख झेल टिपला गेला पहिल्या चेंडूवरती. मात्र भुफळा न फोडता पॅव्हलियनमध्ये परतला गेला. तिसरा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील. आणि तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती एकही धाव न करता मात्र पॅव्हलियनची दिशा दाखविली जाते त्याला. आता मात्र नव्याने फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये निलेश शेळका. स्वतः संघाचा संघनायक यावेळी मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. पाहायचंय काय घडलं जात आहे निलेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता. यावेळी मात्र हलक्या तरी चेंडूला उडवला गेलाय आणि नक्कीच इथे निलेश शेळका सुद्धा बाद होतोय. तर नक्कीच यावेळी मात्र ऑन हॅट्रिक असणार आहे मुकेश भोईर. चांगली गोलंदाजी करतो शिरवली संघासमोर. तर बघा घरच्या मैदानावरती प्रशांत गोवारी मात्र अपयशी ठरला. त्याचबरोबर निलेश शेळका गेला आणि निलेश शेळकाच्या माध्यमातून सुद्धा एक पहिल्या चेंडूवरती मात्र झेल उडून दिला गेला. पॉवरफुल शॉट्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाहीये. कुठेतरी निलेश शेळका स्वतःच्या फलंदाजीवरती नाराज होतोय. आतापर्यंत मात्र एक चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघाकरता मुकेश भोईर. शिवशक्ती गणेशपुरी या संघाकरता नव्याने फलंदाज येतोय रोशन भुमटे. यावेळी पंचांकडे दाद मागितली जाते. एक धाव येते नक्कीच लेग बाईज स्वरूपात आणि एकेर धावेने संघाचं खातं ओपन होत आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळी स्ट्राईक एंडवरती फलंदाज असणार आहे नितीन सोमन आणि रोशन भुमटे. याच्यावरती पूर्ण संघाच्या मात्र अशा अवलंबल्या जातील. नक्कीच पूर्ण संघाचं शिरवलीकरांचं लक्ष लागलं असेल. यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी व्हावी. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती मुकेश. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी करतोय मुकेशच्या पूर्ण दिवसांमध्ये. यावेळी मात्र नक्कीच डावास ते बाहेर जातो चेंडू. पंच वाईट चेंडूचा करत येतात. अवांतर धाव येते आणि या धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतं. जाऊन पोहोचतं मात्र 2 या अंकावरती. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये आणि पुन्हा एकदा त्याच रिझर्व मध्ये जिथे निलेश शेळका याने उडवला होता चेंडूला त्याच रिझर्व मध्ये पुन्हा एकदा नितीन सोमन फसला जातो आहे. तू तेरा पावर दिखा मैं मेरा पावर दिखाता.
5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 अंकावरती. यावेळी स्ट्राईक एंडवरती पाहतोय फलंदाज रोहित गोवारी. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय पायचा. नक्कीच चेंडू येईल 6 धावांकरता. षटकाराकरता धाडलं जात आहे. नक्कीच समालोचन कक्षेला सलामी द्यायला. तर नक्कीच 6 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 8 या अंकावरती. यावेळी स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय रोशन भोमटे. नक्कीच दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती चेतन भोपी येतोय. यावेळी नक्कीच कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते रोशन भुमटे याच्या माध्यमातून. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. नक्कीच दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल मात्र 10 या अंकावरती. यावेळी मात्र रोशन भुमटे ब्रँडेड शॉट्स पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमध्ये धाडलं जातं चेंडूला 6 धावांकरता. नक्कीच यावेळी रोशन भोमटेच्या बॅटमधनं चांगला शॉट्स पाहायला मिळतोय. 6 धावा येतात आणि 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो 16 अंकावरती. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय पायचा फाईन लेग रिझन मध्ये. आता मात्र चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक रोशन भोमटे. याची खेळी संपुष्टात येते. बॅक टू द डगआउट रोशन भोमटे. तर नक्कीच नवीन फलंदाज येतोय भावेश हुमटे. आतापर्यंत धावफलकावरती 16 धावा लागल्या जातात. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुन्हा एकदा चेतन रॅटमवरती विकेट हाताळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीनं लाईन पाहायला मिळते. उजव्या हस्ते बाहेर चेंडूची हाताळणी केली जाते. अजून या डावामधला 8 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 8 चेंडू मध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा येण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. कारण गणेशपुरी संघ सुद्धा एक जास्तीत जास्त फलंदाज भरणा असणारा हा संघ आहे. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. नक्कीच चेंडू जाईल 6 धावांकरता. येतोय षटकार. निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे.
अरे वादलांचं काय, ते येतात आणि जातात, मात्र मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. यावेळी मात्र एज लागली गेली. एकच धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 23 या अंकावरती. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय, 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात मात्र 23 या अंकावरती. अजूनही 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि या 6 चेंडूमध्ये पाहिजे नक्कीच शिरवळी संघ किती धावांपर्यंत मजल मारेल. यावेळी स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो भावेश भुमटे. वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय. त्याच्या बॅटमध्ये एक चांगला लॉंग ऑन रिझन मध्ये षटकार पाहायला मिळाला. तोच भावेश भुमटे यावेळी मात्र स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. नक्कीच या नवीन हंगामात आपण जर विचार केला भावेश भुमटेचा तर मात्र इनफॉर्म फलंदाज म्हणायला हरकत नाहीये, कारण लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार त्याच्या नावावरती पाहायला मिळाले. तोच भावेश भुमटे. तर तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती शिवशक्ती गणेशपुरी संघाच्या माध्यमातून रोहिदास येतोय. तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय रोहित हा सुद्धा एका षटकाराच्या सहाय्याने खेळ करतोय. तर मात्र 6 चेंडू निर्णायक असणार आहेत शिरवलीकरांकरता. नक्कीच गणेशपुरी संघ कमीत कमी धावा रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. गोलंदाज रोहिदास, पाहायचं काय घडलं जाईल. यावेळी मात्र पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला फाईल लेग रिझन मध्ये की एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते आणि या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचतो मात्र 25 या अंकावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 5 चेंडू मध्ये पाहायचंय किती धावा येतील. तर नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज रोहिदास. यावेळी मात्र बॅटची एज लागली जाते. भावेश भोमटे याची खेळी संपुष्टात येते. बॅक टू द डगआउट भावेश भोमटे. मध्ये मंदार जाधव, अजूनही उर्वरित 4 चेंडूचा खेळ शेष आहे. नक्कीच मुकेश रोहिदास सज्ज होतोय. यावेळी हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला जातोय. मंदारच्या माध्यमातून 1 धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 26 या अंकावरती. पुन्हा एकदा 4था चेंडू घेऊन सज्ज होईल रोहिदास. यावेळी मात्र चेंडू आत येणारा होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंग झाला आणि नक्कीच बॅटची एज लागून एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला जातोय आणि रोहित गवारीची खेळी संपुष्टात येते. बॅक टू द डगआउट रोहित गवारी.
नक्कीच नव्याने फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये प्रशांत सुतार. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन सज्ज होईल. यावेळी फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल चेंडू. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचतं मात्र 28 या अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज मार्क वरती गोलंदाज रोहिदास. यावेळी मात्र इन स्विंग पाहायला मिळाला. चेंडूला हाईट दिली गेली. नक्कीच प्रत्येक चेंडू हा फलंदाज ओळखून टाकण्यात आला नक्कीच रोहिदासच्या माध्यमातून. तर 18 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 29 धावा लागल्या जातात. 28 धावा लागल्या जातात. 29 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. 18 चेंडू विजयाकरता 29 धावा गणेशपुरी संघाला. तर नक्कीच सामन्याला सुरुवात होते. पहिला षटक हाताळण्या करता गोलंदाजी मार्क वरती निलेश येतोय. एकेरी धाव घेतली जाते मुकेशच्या माध्यमातून. नक्कीच 18 चेंडू आणि विजयाकरता मात्र 29 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय गणेशपुरी संघासमोर. नक्कीच त्याच लक्षाचा पाठलाग करत असताना मात्र मुकेश भोईर आणि सचिन पाहतो आपण. यावेळी सचिन यावेळी बॅटची एज लागली होती का मात्र पंचांचा इशारा येतोय. नक्कीच गडी बाद.
नक्कीच पहिला चेंडू टाकला गेला, एक धाव आली. त्यानंतरच्या चेंडूवरती एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा होता आणि नक्कीच बॅटची एज लागली गेली आहे. नितीन सोमन यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे चुकी पाहायला मिळाली नाहीये. सुरेख झेल टिपला गेला आणि नक्कीच सचिन यांची खेळी संपुष्टात आली आहे. यावेळी मात्र गॅप शोधलाय, नक्कीच एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फाईचा चेंडू जाईल सीमारेषे पली. नक्कीच आमच्यापर्यंत इशारा आलेला नव्हता, चेंडूला स्टॉप केलं होतं प्रशांत गोवारी याच्या माध्यमातून. चांगलं शत्रुक्षण पाहायला मिळतं. तीन धावा येतात या चेंडूवरती आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 4 या अंकावरती. ज्यावेळी नक्कीच डाव्यास बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय चेंडू निलेश शेळकाच्या माध्यमातून, पंच वाईट चेंडूचा करा देतात. अवांतर धाव येते आणि या धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 5 या अंकावरती. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला डिफेन्स केलं जातं मुकेशच्या माध्यमातून. एकच धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 6 या अंकावरती. तर आता पण 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळी चांगला चेंडू पंचांकडे दाद मागतोय निलेश. कोणत्या प्रकारे धोका होत नाहीये, चांगला चेंडू पाहायला मिळतोय निलेशच्या माध्यमातून. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला स्विंग प्राप्त केला होता. यामध्ये माहीर असणारा गोलंदाज आहे निलेश शेळका. नक्कीच चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल निलेश. यावेळी बघा चांगलं व्हेरिएशन निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर 6 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा लागल्या जातात मात्र 6 या अंकावरती. अजून 12 चेंडू पाणी घेऊन जायचंय. 12 चेंडू आणि विजयाकरता मात्र 23 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 23 धावा. नक्कीच 12 चेंडू आणि विजय करता 23 धावांची आवश्यकता असताना मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय प्रशांत गोवारी. यावेळी स्ट्राईक एंडवरती मुकेश भोईर पाहायला मिळतोय. यावेळी बॅटची एज लागली होती. नक्कीच एक धाव येत्या. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 7 या अंकावरती. यावेळी मात्र स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय सागर. पुन्हा एकदा प्रशांत गोवारी सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय, पाहायचंय प्रशांत सुद्धा चेंडू खाली येईल. नक्कीच बघतच राहील. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांकरता येतोय.
मात्र 13 या अंकावरती. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय प्रशांत गोवारीच्या माध्यमातून, चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात मात्र 13 या अंकावरती. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय प्रशांत गोवारीच्या माध्यमातून. तर 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा नक्कीच स्थिर पाहायला मिळतात 13 या अंकावरती. तर नक्कीच सागर याची खेळी संपुष्टात येते. नव्याने फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच नव्याने फलंदाज येतोय चेतन भोपी. आतापर्यंत नक्कीच गणेशपुरी संघ जाऊन पोहोचते मात्र 13 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार आला, त्यानंतर चेंडू निर्धाव स्वरूपात पाहायला मिळाला, चौथ्या चेंडू सुद्धा निर्धाव आणि 5व्या चेंडूवरती मात्र गडी बाद होताना पाहायला मिळाला. अखेरचा चेंडू घेऊन सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती नक्कीच प्रशांत गोवारी. नक्कीच आमचे मित्र सचिन उबाले यांचं सुद्धा आगमन होत आहे, धन्यवाद व्यक्त करतोय. यापुढील समालोचनाची धुरा आपण आपल्या खांद्यावरती घ्यायची आहे. यावेळी मात्र 1 धाव येते आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का, मगर अरे परतावला जातो. 1 धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 14 या अंकावरती. नक्कीच 6 चेंडू आणि विजयाकरता मात्र 18 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 18 धावा. धन्यवाद रुपेश. निश्चितच शेवटचं षटक घेऊन येतो बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रोहित येतोय. हा सुद्धा एक अनुभवी गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज चेतन, नॉन स्ट्राईक एंडवरती मुकेश. थोडं थांबवायचं गेम प्लीज. कंटिन्यू करा. सहा चेंडू मध्ये 15 धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडू 15 धावा. थोडं स्कोरिंग मध्ये थोडस आमचा बिघाड झाला होता, परंतु करेक्ट करताना रोहित गवारी येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. ह्यावेळी मात्र एक अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. प्रत्येक दिवस या खेळपट्टीवरती सराव करत असतो, चांगलं व्हेरिएशन त्याच्या मार्फत नेहमीच पाहायला मिळतं. एक चांगला चेंडू हाताळला गेला, चेंडू जातो निर्धाव. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 15 धावेची आवश्यकता. एक रफ अँड टफ मुकाबला पाहायला मिळतो आपल्याला मैदानामध्ये. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर टाकला गेला चेंडू. वाईटचा करार येतो. लेट पण अप टू डेट डिसिजन येते. ह्यावेळी मात्र ऑफस्टिकच्या थोडा जास्त बाहेर टाकला गेला चेंडूला, त्याच कारणास्तव वाईटचा करार येतो. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता.
निश्चितच कमबॅक करावं लागेल यावेळी. मात्र थोडासा आपल्या फॉलो थ्रू मध्ये बिघाड होतो, त्याच कारणास्तव चेंडू कंप्लीट केला जात नाही. रोहित गवार याच्या मार्फत स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहतो चेतन, नॉन स्ट्राईक एंड वरती मुकेश, हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गणेशपुरी संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो रोहित याला. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिला, चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे, षटकार. निश्चितच एक स्लोअर वन करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु ओव्हर पिच झाला चेंडू आणि अप्रतिम षटकार पाहायला मिळाला आपल्याला. कॅमेरामॅनच्या मस्तकाला दस्तक देणारा शॉट्स होता. यावेळी मात्र एक सबमरीन चेंडू टाकला जातोय, एक अनएक्सपेक्टेड बाउन्स प्राप्त केला जातोय, एक तेज करा चेंडू हाताळला गेला. यावेळी मात्र 3 चेंडू 8 धावेची आवश्यकता. अजूनही सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतो, एक तेरी तो एक मेरी असं मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच निलेश रका कायसा कान मंत्र देतो, एक एक्सपिरियन्स खेळाडू पाहायला मिळतो. रोहित हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, त्याचप्रमाणे चेतन आणि मुकेश हे सुद्धा एक दोन्ही अप्रतिम फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात गणेशपुरी संघामार्फत. यावेळी मात्र व्हाईटचा करार येतो, एक 22 अशा 2 धावा येत आहेत. या 2 अधिकच्या धावा येतात. या 2 धावेनी धावसंख्या जाऊन पोहोचली जाते धावफलकावरती 23 या आकड्यावर. अजूनही विजयासाठी 6 धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू 6 धावा. अजूनही सामना आपल्याला बॅलन्सिंग पाहायला मिळतो, 3 चेंडू आणि 6 धावा. यावेळी पुन्हा एकदा एक चांगला चेंडू टाकला गेला. 1 बाउन्सचा इशारा केला जातोय पंचाना मार्फत. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र वाईटचा करार येतोय, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. अजूनही 5 धावेची आवश्यकता आहे 2 चेंडूंमध्ये. निश्चित गोलंदाज आणि फलंदाज दोघांवरती सुद्धा दडपण असेल, परंतु या दडपणामध्ये जो चांगला खेळ खेळेल तोच संघ विजयी होईल. यावेळी पुन्हा एकदा वाईट टाकला जातोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जास्त बहाल केल्या जातात रोहित याच्या मार्फत. 2 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता विजयासाठी. यावेळी मात्र एक संधी होती. चेंडू काही हातात येत नाही आणि फक्त हाताचा स्पर्श होतोय. यावेळी 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावेची आवश्यकता. 1 चेंडू 3 धावा. निश्चितच हिरो बनण्याची संधी असणार इथे रोहित याला व चेतन याला. पाहूया ह्या चेंडूवरती काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. निश्चितच संपूर्ण शिरवलीकरांचा
प्रतिसाद पाहायला मिळतो रोहित याला, त्याचप्रमाणे चेतन हा सुद्धा एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. एक चेंडू 3 धावेची आवश्यकता, एक चेंडू 3 धावा. निश्चित स्पंदन वाढवणारा चेंडू, जरा चेंडू पडतोय यावेळी मात्र डाऊन दी लेग टाकला जातोय. वाईटचा करार येतो पंच महेंद्र गरेल याच्या माध्यमातून. आता मात्र एक चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. निश्चितच थोडासा प्रेशर बिल्डअप केलं जातं यावेळी. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो शिरोलीकरांचा रोहित याला. एक चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. एक चेंडू 2 धावा. पाहूया सामना कोणत्या बाजूने झुकतोय तो. यावेळी मात्र चेंडू बॅटची एज घेऊन जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव अगदी सहजतेने पूर्ण केली जाते. आणि ह्यावेळी मात्र विजयी होतो तो गणेशपुरी संघ.